नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे आमच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। 2016 साली झालेल्या टी परीक्षेमधील प्राथमिक स्तर म्हणजे पेपर 1 यातील भाग ए मराठी या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण स्पष्टीकरणासह आपण बघणार आहोत। तर 2015 साली टी ही परीक्षा न झाल्याने सरळ आपण 2016चा प्रश्नपत्रिका बघणार आहोत। तर मित्रो, जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून टी संदर्भातील संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण व्हिडिओ तसेच इतर माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 31 ते 34 ची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून निवडा। अगोदर आपल्याला या ठिकाणी दिलेला एक उतारा वाचायचा आहे आणि या उतार्याचे योग्य वाचन करून प्रश्न क्रमांक 31 ते प्रश्न क्रमांक 34 या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या उतार्यामधून शोधायची आहेत। तर प्रश्न क्रमांक 31, तरुणाकडे कोणत्या गुणांचा ठेवा असावा? ऑप्शन नंबर 1 आहे महत्त्वाकांक्षाचा, ऑप्शन नंबर 2 आहे निर्भयता, ऑप्शन नंबर 3 आहे श्रद्धा आणि ऑप्शन नंबर 4 आहे महत्त्वाकांक्षा, निर्भयता आणि श्रद्धा। तर उतार्याचा योग्य वाचन जर केला तर आपल्याला लक्षात येईल की पर्याय क्रमांक 4 महत्त्वाकांक्षा, निर्भयता व श्रद्धा हे गुण तरुणांकडे असायला पाहिजे। प्रश्न क्रमांक 32, या उतार्यातील तरुणांनी कोणती उर्मी असते? या उतार्यातील तरुणांना कोणती उर्मी असते? ऑप्शन 1 आहे दुर्बलाच्या संरक्षणाची, निरर्थक अभिमानाची, परिस्थितीला वाकवण्याची आणि निसर्गावर मात करण्याची। तर या उतार्यातील तरुणांना परिस्थिती वाकवण्याची म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे उर्मी असते असा या उतार्यात दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 33, जग काय ऐकायला उत्सुक असतं? आपल्याकडे ऑप्शन आहेत उंच स्वराची तान, चिरका आवाज, उर्मी आणि अभिमान। तर हे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर जग ऐकायला काय उत्सुक असते या प्रश्नाचा उत्तर उतार्यामध्ये उंच स्वराची तान म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे आहे। प्रश्न क्रमांक 34, तरुणांचा अलंकार कोणता सांगितलेला आहे? ऑप्शन नंबर 1 अभिमान, ऑप्शन नंबर 2 स्थायी भाव, ऑप्शन नंबर 3 आहे औदार्य आणि ऑप्शन नंबर 4 आहे आत्मा। तर उतार्याचा वाचन करून आपल्याला हे समजेल की तरुणांचा जो अलंकार असतो हे अलंकार या ठिकाणी औदार्य आहे असं सांगितलेलं आहे। तर उतार्याचे जे प्रश्न होते 31 ते 34 हे संपलेले आहेत। आता आपण व्याकरणाच्या भागाकडे वळू। प्रश्न क्रमांक 35, गैरहजेरी या समानार्थी शब्दाचा अर्थ कोणता? ऑप्शन 1 बेरोजगार, ऑप्शन नंबर 2 अनुदिनी, ऑप्शन नंबर 3 आहे अनुपस्थिती, ऑप्शन नंबर 4 आहे बेपर्वा। तर गैरहजेरी याचा समानार्थी शब्द होते ऑप्शन नंबर 3 अनुपस्थिती। प्रश्न क्रमांक 36, 1000 रुपये हे देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य कोणते? आपल्याकडे ऑप्शन आहे 1000 रुपये फार मोठी रक्कम नाही, 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही, ऑप्शन नंबर 3 आहे 1000 रुपयांना आज कवडीची किंमत नाही, ऑप्शन नंबर 4 आहे 1000 रुपयात आज किराणा देखील होत नाही। तर आपल्याला वाक्याचा अर्थ न बदलवता त्याचा फक्त नकारार्थी वाक्य करणे आहे। तर 1000 रुपये ही मोठी रक्कम आहे या वाक्याचा अर्थ न बदलता झालेला जो काही नकारार्थी वाक्य आहे तो आहे 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही, म्हणून ऑप्शन नंबर 2। प्रश्न क्रमांक 37, रोपटे या शब्दाचे अनेक वचन कोणते? ऑप्शन नंबर 1 रोपटे, ऑप्शन नंबर 2 रोपे, ऑप्शन नंबर 3 रोपटी आणि ऑप्शन नंबर 4 रोपट। तर या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रोपटी हे रोपटे यांचे अनेक वचन आहे। प्रश्न क्रमांक 38, पुढील पैकी कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे? ऑप्शन नंबर 1 आहे आज भाऊबीज आहे, ऑप्शन नंबर 3 अजिंक्य उद्या नागपूरला जाईल, ऑप्शन नंबर 3 आहे काल खूप पाऊस पडला आणि ऑप्शन नंबर 4 आहे अबोली निबंध लिहिते। तर या ठिकाणी सकर्मक क्रियापद विचारलेलं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 मध्ये आज भाऊबीज आहे या ठिकाणी कर्म दिलेला नाही म्हणून हा अकर्मक क्रियापद आहे। अजिंक्य उद्या नागपूरला जाईल या ठिकाणी सुद्धा कर्म दिलेला नाही म्हणून हा सुद्धा अकर्मक होईल। काल खूप पाऊस पडला या ठिकाणी सुद्धा कर्म नाही म्हणून हा सुद्धा अकर्मक आहे। मग या ठिकाणी अबोली निबंध लिहिते या ठिकाणी अबोली करता निबंध कर्म म्हणून हा जो वाक्य आहे हा सकर्मक क्रियापदाचं वाक्य होईल। प्रश्न क्रमांक 39, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर आपल्याकडे ऑप्शन आहे खूप हुशारीने फायदा होतो, आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा,
ऑप्शन नंबर 3 वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते. ऑप्शन नंबर 4 आहे अतिहुशार माणसाची कोणतीही गोष्ट विकल्या जाते. तर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा याचा जो म्हणीचा जो अर्थ आहे तो आहे वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते हा येतो. प्रश्न क्रमांक 40 मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता. तर या ठिकाणी मी स्वतः या वाक्याला किंवा या शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि त्यापैकी ऑप्शन दिलेला आहे प्रश्नार्थक, संबंधी, आत्मवाचक आणि दर्शक. तर या ठिकाणी मी स्वतः म्हटल्यानंतर या ठिकाणी या वाक्याचा म्हणजे या वाक्याचा जो सर्वनामाचा प्रकार आहे तो आहे आत्मवाचक प्रकार. एकूण सर्वनामाची संख्या 9 आहे आणि त्यापैकी सर्वनामाचे प्रकार एकूण आहे 6. तर या ठिकाणी मी स्वतःबद्दल बोलत असताना याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 41 पुढीलपैकी गुणविशेषाचे उदाहरण कोणते. आपल्याकडे ऑप्शन आहेत गोड केळी, 20 आंबे, तिप्पट अंतर आणि 4 चाकी. तर या ठिकाणी विशेषण म्हणजे काय की नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण होय. मग या ठिकाणी गुण विशेष सांगितलेला आहे आणि या ठिकाणी गोड केळी या ठिकाणी केळीचा गुण सांगितलेला आहे की केळी कशी आहे तर केळी गोड आहे. म्हणून गुण विशेषाच्या उदाहरणामध्ये गोड केळी हा याचा योग्य उत्तर असेल. त्या ठिकाणी 20, तिप्पट आणि 4 हे संख्या विशेषण आहेत आणि आपल्याला संख्या विशेषण न सांगता आपल्याला गुण विशेषण सांगायचं होतं म्हणून ऑप्शन नंबर 1 गोड केळी. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 42 खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. भूगोल, खगोल, पक्षी, अंतराळ. तर खग या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पक्षी. पक्षी हा खगचा समानार्थी शब्द आहे. पुन्हा विहंग, द्विज, अंडज हे सुद्धा पक्षी किंवा खग यांचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 43 पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ कोणता. मग आपल्याला ऑप्शन आहेत साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. तर या ठिकाणी पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे म्हणजेच क्रिया ही सुरूच आहे म्हणून अपूर्ण वर्तमान काळ हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 44 हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत. तर या ठिकाणी एकूण आलेली विरामचिन्ह आहेत ती म्हणजे 3. मग आता कोणते. एक आहे दुहेरी अवतरण चिन्ह, दुसरा आहे उद्गारवाचक चिन्ह आणि तिसरा म्हणजे पूर्णविराम. असे 3 विरामचिन्हे आलेली आहेत म्हणून ऑप्शन नंबर 2 3. प्रश्न क्रमांक 45 पुढीलपैकी योग्य सामान्य रूप ओळखा. आता सामान्य रूप ओळखणे सामान्य रूप काय असते. विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात. उदाहरण शिक्षकांनी, शिक्षका हा त्याचा सामान्य रूप आहे. मुलांना, मुला हा त्याचा सामान्य रूप आहे. तर या ठिकाणी ऑप्शन दिले या ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन हा सामान्य रूपाचा उदाहरण हे ओळखायचं आहे. ऑप्शन नंबर 1 आहे फडक्यांना, फडकेला, फडकीला आणि फडकेली. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे की शब्दाला विभक्ती लागण्याच्या अगोदर जो शब्द असतो त्याला म्हणतो आपण सामान्य रूप. तर ऑप्शन नंबर 1 फडक्यांना तर याचं सामान्य रूप होईल फडक्या. तर हा या शब्दाचा किंवा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46 ते 49 एक कविता दिलेली आहे आणि या कवितेचे योग्य वाचन करून प्रश्न क्रमांक 46 ते प्रश्न क्रमांक 49 यांची उदाहरण तुम्हाला सोडवायची आहे. प्रश्न क्रमांक 46 मधमाशी आपणास कोणत्या गोष्टीचा साठा करण्याची शिकवण देते. तर या ठिकाणी ऑप्शन 1 आहे गुणाचा, ऑप्शन 2 कामाचा, ऑप्शन 3 धनाचा, ऑप्शन 4 मधाचा. तर मधमाशी आपल्याला गुणांचा साठा करण्याची शिकवण देते म्हणून ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 47 मधमाशी दिवसभर काय करते. ऑप्शन नंबर 1 मध पिते, ऑप्शन नंबर 2 कष्ट करते, ऑप्शन नंबर 3 विश्रांती घेते, ऑप्शन नंबर 4 मध विकते. तर मधमाशी दिवसभर कष्ट करते हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 48 मधमाशीच्या अंगी कोणता गुण आहे. ऑप्शन नंबर 1 खादाडपणा, ऑप्शन नंबर 2 सुस्तपणा, ऑप्शन नंबर 3 उद्योगीपणा आणि ऑप्शन नंबर 4 आळशीपणा. तर मधमाशी हे दिवसभर कष्ट करते म्हणजेच त्या मधमाशाच्या अंगात किंवा अंगी उद्योगीपणा हा गुण आहे असं या कवितेत म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 49 संचय करणे या शब्दासाठी किंवा यासाठी कोणता समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे. तर ऑप्शन नंबर 1 आहे संचित करणे, जमवणे,
निपटून घेणे किंवा साठवणे. तर संचय करणे या शब्दाचा एकंदरीत अर्थ जो होतो तो साठवणे होतो आणि कवितेमध्ये सुद्धा या शब्दाचा अर्थ साठवणेच दिलेला आहे. तर आपले कवितेचे प्रश्न संपलेले आहेत. पुन्हा पुढील आपण आता व्याकरणाच्या भागाकडे वळू. प्रश्न क्रमांक 50. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर या ठिकाणी एकच वाक्य वाङ्मय दिलेलं आहे. त्या वाङ्मयाला आपल्याला शुद्ध ओळखायचं आहे. तर या ठिकाणी आपण वाङ्मय लिहिताना वाङ्मय असा लिहित असतो आणि हा वाङ्मय हा शुद्ध शब्द आहे आणि हा शब्द ऑप्शन नंबर 1 मध्ये आलेला आहे. मग ऑप्शन नंबर 1 हा त्याचा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 51. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. ऑप्शन नंबर 1 नेता, ऑप्शन नंबर 2 नायक, ऑप्शन नंबर 3 म्होरक्या आणि ऑप्शन नंबर 4 गुंडा. तर या ठिकाणी नेता, नायक आणि म्होरक्या या तीनही शब्दाचा अर्थ एकच होतो. म्हणजे नेता, नायक, म्होरक्या या शब्दांचा अर्थ सारखा. फक्त गुंडा हा या शब्दाचा अर्थ नाही किंवा या तीनखांपेक्षा वेगळा आहे, म्हणून गुंडा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 52. भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्याने सुटकेसाठी कोणती गोष्टी करावी हे न सुचल्याने मी दुर्दैवाच्या कचाट्यात सापडलो. या ठिकाणी अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य तो वाक्प्रचार ओळखा. आपल्याकडे ऑप्शन आहेत. पोपट होणे, मती खुंटणे, इकडे आर तिकडे विहीर होणे आणि तंद्रीत असणे. तर या ठिकाणी आपण पहिले यांचा अर्थ समजून घेऊ. पोपट होणे म्हणजे फजिती होणे, इकडे आड तिकडे विहीर होणे म्हणजे दोन्ही बाजूनी कठीण परिस्थिती सापडणे, तंद्रीत असणे आणि म्हणजे नशेत असणे. तर मटीत खुंटणे याचा जो अर्थ असतो तो अर्थ आहे सुटकेसाठी कोणती गोष्टी करावी हे न सुचणे, म्हणजे किंवा काही न सुचणे याला म्हणतो आपण मतीत खुंटणे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 मती खुंटीत होणे हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 53. फेब्रुवारी 2009 मध्ये सॅन होजे म्हणजे अमेरिका येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते. तर या ठिकाणी 2009 मध्ये झालेला जो विश्व मराठी साहित्य संमेलन होते हे 2009ला जे ऑप्शन आहेत आपल्याकडे अ हा साळुंके, राम शेवाळकर, ना धो महानर आणि डॉक्टर गंगाधर पानतावणे. तर या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 डॉक्टर गंगाधर पानतावणे. प्रश्न क्रमांक 54. गोदन जन्म जानवी या कविता संग्रहाचे कवी कोण. आपल्याकडे ऑप्शन आहेत गदी माडगुळकर, मंगेश पाडगाळकर, शांता शेळके आणि पद्मा गोडे. तर या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर 3 शांता शेळके यांनी गोदन जन्मजान्हवी या कविता संग्रहाचे लेखन केलेले आहे. आता शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 साली इंदापूर पुणे येथे झालेला आहे आणि या शांता शेळके यांनी एक गाणे चुलीचे, कविता स्मरणातल्या, गोंदन, जन्मजान्हवी, तोच चंद्रमा, पूर्वसंध्या, रूपसी अशा प्रकारचे कविता संग्रहाचे त्याने लेखन केलेले आहेत. शिवाय 1996 साली अखिल भारतीय साहित्य संमेलन आळंदी येथे अध्यक्षस्थानसुद्धा भूषवलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर शांता शेळके हा आहे. प्रश्न क्रमांक 55. आज्ञापत्रकार रामचंद्रपंत अमात्य यांचे पूर्ण नाव काय. तर ऑप्शन नंबर रामचंद्रपंत अमात्य यांचे पूर्ण नाव काय हे आपल्या ऑप्शनमधून ओळखायचे आहेत. ऑप्शन नंबर 1 रामचंद्र मोरोपंत पराडकर, ऑप्शन नंबर 2 रामचंद्र नीलकंठ बावडेकर, ऑप्शन नंबर 3 रामचंद्र नारायण पेशवे आणि 4 रामचंद्र शहाजी भोसले. तर आज्ञापत्रकार रामचंद्र अमात्य यांचे पूर्ण नाव रामचंद्र नीलकंठ बावडेकर हे आहे आणि हे शिवाजी महाराजांनी निवडलेल्या अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे प्रत्यक्ष ज्ञान असलेले एक प्रधान होते. प्रश्न क्रमांक 56. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे. मग ऑप्शन नंबर 1 आहे साधना आमटे, सिंधुताई सपकाळ, शांता शेळके आणि राणी बंग. तर मी वनवासी या आत्मचरित्राचे लेखन सिंधुताई सपकाळ यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 57. कथाकार, कादंबरीकार, नाटककार व शाहीर असलेले साहित्यिक कोणते. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत होनाजी बाळा, पठ्ठे बाबूराव, अण्णाभाऊ साठे आणि विठ्ठल उमप. तर कथाकार, कादंबरीकार, नाटककार, शाहीर असलेले या ऑप्शनमधून एकमेव साहित्यिक आहेत ते आहेत अण्णाभाऊ साठे. प्रश्न क्रमांक 58. कान फुटले तुहे का तोंडाले कुलूप लावल कोण हे वाक्य कोणत्या बोलीभाषेतील आहे. ऑप्शन नंबर 1 आहे अहिराणी, वराडी, वारली आणि झाडी बोली. तर या प्रश्नाच्या जी बोलीभाषा आहे ती बोलीभाषा वराडी बोलीभाषा आहे. प्रश्न क्रमांक 59. पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे. फ, ब, ढ की न. तर या ठिकाणी कठोर वर्ण आहे फ, ऑप्शन नंबर 1.
प्रश्न क्रमांक 60 आणि शेवटचा प्रश्न, आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो? ओष्ठ्य, कंठ्य, दंत्य की मूर्धन्य? तर आ हा स्वर उच्चारत असताना आपल्या कंठाचा उपयोग होतो आणि कंठातून तो आवाज येत असतो, म्हणून हा जो आ हा स्वर आहे हा कंठ या वर्ण प्रकारात मोडतो. ऑप्शन नंबर 2. अपेक्षा करतो की आपल्याला या मराठीमधील 30ही प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली असतील.